रिपब्लिकन सेना सातारा जिल्हा, आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष अक्षयजी कांबळे, आमच्या जिल्हा महिला अध्यक्ष पूजाताई बनसोडे हे आजपासून सातारा जिल्हा अधिकारी कार्यालयाबाहेर आमरण उपोषणास बसलेले आहेत. खरं तर सातारा नगरपालिकेनं जी हाती घेतलेली मोहीम आहे त्याचं आम्ही स्वागत करतो, परंतु जी मोहीम त्यांनी हाती घेतलेली आहे त्यात भ्रष्टाचाराने हात कुणाचे बरबटलेले आहेत हे सुद्धा बघणं गरजेचं आहे. एकीकडं तुम्ही राधिका रोडवरील किंवा बऱ्याच ठिकाणच्या टपऱ्या काढलेल्या आहेत. खरंच म्हणजे स्वागत करण्यासारखंच त्यांचं काम आहे, त्याला कुठेही आम्ही त्यांना दोष देत नाहीये. पण याच्या आधी या टपऱ्यावाल्यांकडून हप्ते कोण घेत होतं? दुसरी गोष्ट, आज आम्ही 2 महिन्यापूर्वी साताऱ्यातील अनधिकृत हॉस्पिटल मधले जे बांधकाम होते, जसं की पार्किंग मध्ये त्यांनी कॅन्टीन्स काढलेले आहेत, पार्किंग मध्ये त्यांचे मेडिकल आहेत. साताऱ्यातलं एकही हॉस्पिटल नियमाप्रमाणे बांधलं गेलेलं नाही. हा एवढा मोठा विषय असताना धनदांडग्या श्रीमंताकडून त्यांच्यावरती कोणतीही कारवाई होत नाही. त्यांच्याकडून सातारा नगरपालिकेला पाकिटं मिळतायत का? हा खरं सातारचे सीओ, त्याच्यानंतर आपले सातारा नगरपालिकेचे नगराध्यक्ष यांनी आत्मचिंतन करावं की जर 2 महिने एखाद्या गोष्टीसाठी आम्ही पाठीमागे लागलोय, आम्ही आंदोलन करतोय, तर त्याच्यावरती कारवाई का होत नाहीये? याही पेक्षा आपल्याला सगळ्यांना माहित असेल की सातारा नगरपालिकेचा भ्रष्ट कारभार म्हणजे सगळ्यांनी पाहिलेलं आहे की जो आपला मोठा प्रकल्प त्यांनी नगरपालिकेने उभा केला आणि त्या प्रकल्पामध्ये लाखो रुपयेचा भ्रष्टाचार झालेला आहे. आणि या भ्रष्टाचार झाल्या त्याच्यावरती खुलासा देणं गरजेचं होतं, पण त्यावरती कोणताही खुलासा नगरपालिकेनं आज तारखेपर्यंत आम्हाला दिलेला नाही. सगळ्यांनाच माहित असेल, कचरा डेपो जळीत झाला, त्यात जो प्रकल्प होता तो प्रकल्पाचं काय झालं, तो जळीत खरोखर झाला का तो करण्यात आला, त्याच्या मागचं षडयंत्र काय आहे ते सुद्धा सातारा नगरपालिकेनं ज्या कागदांची आम्ही मागणी केलेली आहे ते देऊन त्यांनी तो पुरावे आम्हाला द्यावेत. आम्ही त्यांना खर्चाची सुद्धा मागणी केलेली आहे. 2022 पासून आज तारखेपर्यंतची खर्चाची मागणी आम्ही त्यांच्याकडे केलेली आहे. विविध कामं झालेले आहेत, रस्ते, गटारे असतील, वेगवेगळे प्रकल्प असतील, त्याच्या सुद्धा खर्चाची आम्ही माहिती मागितलेली आहे. त्याची सुद्धा माहिती सातारा नगरपालिकेनं आम्हाला दिलेली नाहीये. सातारा नगरपालिकेचा कारभार हा पारदर्शक नाही हे आम्ही ठणकावून सांगतोय, कारण तो जर असता तर त्यांना ज्या माहिती आम्ही मागितल्या त्या दिल्या असत्या, त्यांनी तशा योग्य कारवाई केल्या असत्या. आज टपऱ्यावाल्यांचे कुटुंब, त्यांची घरात 5-5, 6-6 लोक आहेत, त्यांना पर्यायी जागा देणं गरजेची होतं. आता ह्या कुटुंबांच्या खाण्याचा सुद्धा प्रश्न निर्माण झालेला आहे. त्यांची मुलं शैक्षणिक याच्यात आहे, त्यांच्या फीस द्यायच्या आहेत. आता टपरेवाले तिथं वडापाव विकत असतील, बुर्जीपाव विकत असतील, काही चॉकलेट्स विकत असतील, पण त्यांच्यावरती ही झालेली कारवाई आणि त्यातून ते काहीतरी रोजगार निर्मिती करत होते, त्यांच्यावरती आपण कारवाई केली. आता त्यांनी करायचं काय? त्यांनी 2 नंबरचे धंदे करावेत का? त्यांनी त्यांचं कुटुंब कसं जगवायचं हाही प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे. त्यांना पर्यायी जागा देणं गरजेची होतं, ते सातारा नगरपालिकेने दिलेलं नाही. याच्यातला भ्रष्ट अधिकारी निकम नावाचा जो आहे, जो माजुरड आहे, त्याला हप्ते चालू आहेत, ह्या आम्ही ठामपणे सांगतोय. तो वेगवेगळ्या लोकांकडून हप्ते घेतो आणि ज्याच्याकडून हप्ते घेतात त्यांच्यावरती कारवाई होत नाहीत. सातारा नगरपालिकेने मी पुन्हा सांगतोय, जो अतिक्रमणाचा विषय घेतलाय त्याचं आम्ही स्वागत करतोय, पण तो सर्वांना नियम सारखा पाहिजे. सगळ्यांवरती कारवाई होणं गरजेची होती, पण तोंड बघून कारवाई केली जाते. सातारा नगरपालिकेच्या बाहेर टपरे आहे त्याच्यावरती कारवाई होऊ शकत नाही, पण इतर ठिकाणी होते. खरोखर त्याचा त्यांनी अभ्यास करावा की आपण कशा पद्धतीनं कारवाई करतोय. आमचे बरेच मुद्दे आहेत, त्याच्यातले हे 2 मुद्दे मी सांगितले. 108 ॲम्ब्युलन्स, माननीय शल्य चिकित्सा सातारा यांच्याविषयी सुद्धा 108 ॲम्ब्युलन्सचा जो ठेका दिला गेलेला आहे त्यात सुद्धा मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे. आज सातारा जिल्हा न्यायालयाबाहेर एक माणूस तडफडून मेला, पण 108 ॲम्ब्युलन्स येऊ शकलेली नाही.
त्याविषयी सुद्धा मी निवेदन दिलं होतं, पण त्याच्यावरती सुद्धा कोणतीही कारवाई झाली नाही. हे सरकार जे ठेके देते त्या ठेक्यांच्या जे कोण असतील ठेकेदार त्यांच्या बाजूने आहे. सातारमध्ये पूर्ण कारभार हा भ्रष्ट कारभार चाललेला आहे. सातारा जिल्हा परिषदेचा सुद्धा असाच विषय आहे. असे अनेक प्रश्न आम्ही या ठिकाणी घेऊन बसलेलो आहोत. आम्हाला जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य केल्या जात नाही, जोपर्यंत त्याच्यावरती कारवाई होत नाही, तोपर्यंत हे आमरण उपोषण थांबणार नाही. आणि आम्हाला आता लेखी पत्र आणि मोकळी आश्वासनं नकोयत. आमचं जिल्हाधिकारी साहेबांना तुम्ही या सातारा जिल्ह्याचे पालक म्हणून आम्ही आपल्याकडे बघतोय. जर आपण ठोस कारवाई करणार असाल तरच हे आंदोलन आम्ही स्थगित करू, अन्यथा आमच्यातला एखाद्याचा जीव जरी गेला तरी आम्ही इथून उठणार नाही. आम्ही सामाजिक प्रश्न घेऊन या ठिकाणी बसलेलो आहोत आणि याचं भान जिल्हाधिकाऱ्यांनी ठेवावं आणि त्या पद्धतीने त्वरित कारवाई करावी ही नम्र विनंती करतो. अन्यथा हे आंदोलन थांबणार नाही. माननीय सातारा पोलीस अधीक्षक यांना आम्ही जुगार अड्डे आणि क्लब चालू आहेत या संदर्भात सुद्धा निवेदन दिलं होतं. आदरणीय पोलीस अधीक्षकांनी म्हणणं ऐकून घेतलं, सुद्धा आम्हाला मान सन्मान दिला, परंतु कारवाई कोणत्याही पद्धतीची केलेली नाही. आणि ज्या पद्धतीनं आपण सांगताय की आम्ही सर्व 2 नंबरचे व्यवसाय साताऱ्यातून हद्दपार केल्यात, पण साधा राधिका रोडवरचा एक चालू असणारा क्लब आपण बंद करू शकत नाही. एवढी त्या माणसाची दहशत आहे का की त्याच्यावरती कारवाई होऊ शकत नाही का? त्याची रितसर त्याच्याकडून काय घेतलं जातंय आणि मग त्याच्यावरती कारवाई होत नाही, याचा सुद्धा या ठिकाणी पोलीस अधीक्षक साहेबांनी खुलासा करावा. जर कारवाई करायची असतील तर सरसकट सगळ्यांवरती करा, अन्यथा चेहरे बघून तोंड बघून कारवाई होणार असतील तर या पद्धतीचं काम आपण करता ही योग्य नाही, हे बरोबर नाही. कुठंतरी आम्हाला एक मनामध्ये आपलं स्थान निर्माण झालं होतं की एक डॅशिंग अँग्री यंगमॅन सिंघम साताऱ्यात आलाय, परंतु तशा पद्धतीचं काम होताना दिसत नाही. हे याचंही दुःख वाटतंय आम्हाला. ते तात्काळ जे पण क्लब चालू आहे त्याच्यावरती कारवाई करावी.